नागरदेवळे रस्ता नाल्याच्या कामात 18 लाखांचा घोटाळा. लोकार्पण 1,48,00,000 रुपये. कागदोपत्री खर्च 1,66,00,000 रुपये. नागरदेवळे येथे जिल्हा परिषद निधीतून करण्यात आलेला रस्ता व नाल्याच्या कामात तब्बल 18 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांनी केला आहे. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी या कामांचा 1,48,00,000 रुपयांचा लोकार्पण सोहळा पार पडला असला तरी प्रत्यक्ष कागदोपत्री या कामाचा खर्च 1,66,00,000 रुपये दाखवण्यात आल्याने संशयाची सुई थेट भ्रष्टाचाराकडे वळली आहे. या कामास मे महिन्यातच मंजुरी मिळालेली असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी दिरंगाई करण्यात आल्याचेही चाबुकस्वार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आरोपानुसार नागरदेवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने निधीचा अपहार केला असून शासनाच्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे. रस्ता व नाल्याच्या निकृष्ट कामकाजाविरोधात सागर चाबुकस्वार यांनी 15 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयात उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काम पूर्ण झाले, मात्र खर्चातील तफावत, कामाची गुणवत्ता आणि जबाबदारी निश्चित करण्याबाबत प्रशासन अजूनही मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नागरदेवळे येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समाज कल्याण विभागातून मंजूर होऊन ते काम पूर्ण झाले असले तरी जिल्हा परिषद निधीतून झालेल्या या कथित घोटाळ्यावर कोण कारवाई करणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही सागर चाबुकस्वार यांनी दिला. 23/12/2025 रोजी नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 1,48,00,000 रुपयांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी नागरदेवळे ग्रामपंचायतच्या लोकांनी आणि माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी दाखवलं. तसं जर पाहिलं तर ते काम 1,66,00,000 रुपये एवढं होतं आणि हे काम जिल्हा परिषदच्या निधीतून 1,66,00,000 रुपयाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये 18 लाख रुपयाचा भ्रष्टाचार या नागरदेवळे ग्रामपंचायतच्या माजी सरपंच, त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी केलेलं आहे. तसं जर पाहिलं तर याच्यातले हे जे कामं आहेत हे कामं मे महिन्यातच मंजूर झालेले आहेत. 21/5/2025 ते 28/5 तेव्हा याची वर्क ऑर्डर निघाली होती या कामांची. त्याच्यानंतर आम्ही 15/7/2025 रोजी जिल्हा परिषदच्या तिथं आमरून उपोषणाला बसून हे सगळे कामं मार्गी लावायचा प्रयत्न केला होता. त्याच्यातून हे सगळे कामं मार्गी लागले. त्याच्यानंतर यांनी 23/12 याचा जो लोकार्पण सोहळा आहे तो लोकार्पण सोहळा केला. त्याच्यामध्ये दाखवलेलं 1,66,00,000 रुपये दाखवलेलं आहे. तसं जर पाहिलं तर यांनी 1 कोटी इथं दाखवलेलं आहे त्यातलं 1,48,00,000 रुपये असं याचा म्हणजे लोकार्पण सोहळा केलेला आहे. तसंच बाकीचे जे कामं आहेत तलाठी ऑफिसच्या तिथला जो रस्ता आहे, दलित वस्ती अंतर्गत जे रस्ते आहेत ते रस्ते देखील याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, बेलेश्वर कॉलनी दलित वस्ती अंतर्गत वस्ती गटार करणे, बिल्डिंग कॉलनी दलित वस्ती अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे. तसे पाहिलं तर हे कामं जे आहेत तत्कालीन माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या माध्यमातून हे कामं पूर्ण झालेले आहेत. प्राजक्त प्रसाद तनपुरे माजी मंत्र्यांच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी समाज कल्याणच्या माध्यमातून हे सगळे कामं हे पूर्ण झालेले आहेत. तर लोकांना यांनी असं सांगितलं की हे कामं जे आहेत की साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत, आमदार शिवाजीराव कर्डिलेच्या माध्यमातून झालेले आहेत. तर मला एवढं सांगायचं आहे इथं साहेबांच्या माध्यमातून नक्की कामं झालेली आहेत. पण त्या दिवशीच्या 5 गाड्या आणल्या होत्या कचरा गाड्या, त्या कचरा गाड्या या साहेबांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. बाकीचे अजून जो पूल आहे तो 12 लाखाचा जो पूल आहे ते काम साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. पण हे जे कामं आहेत हे 1,66,00,000 रुपयाचे येतं. पण यांनी याचा लोकार्पण सोहळा दाखवलेला आहे 1,48,00,000 रुपयाचे. 1,08,00,000 म्हणजे यांनी 18 लाखाचा भ्रष्टाचार या नागरदेवळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी, माजी सरपंच, त्याच्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. तर मी जनतेला एवढं सांगतो, हे जे लबाड लांडगे आहेत
लबाड लांडग्यांपासून आपण सावधान राहावा. हे म्हणजे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आता जर पाहिलं तर जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका थोड्या दिवसात लागणार आहेत. थोड्या दिवसात लागल्यानंतर हे लोकांना हे सांगू राहिले की आम्ही हे कामं केली आहेत. तसं जर पाहिलं तर याचा आणि त्या कामाचा कोणताही काडी मात्र संबंध नाही आहे. मागच्या वेळेस नागरदेवळे याच्यामध्ये आपलं जे स्मशानभूमी आहे, ते स्मशानभूमीचं काम देखील या जिल्हा परिषदच्या निधीतून झालेलं आहे. तसं तर त्यांनी याच्यामध्ये दाखवलेलं आहे स्मशानभूमीचं काम केलेलं. याच्यामध्ये आहे स्मशानभूमीचं काम केलेलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की इथं पेविंग ब्लॉक का बसवले त्या स्मशानभूमीमध्ये. तर मला एवढं सांगायचं होतं की तुम्ही जर तुमच्या माध्यमातून जर ते कामं झाले होते तर ते पेविंग ब्लॉक बसवायचे का काय बसवायचे तुमच्याच हातात होतं. तुम्ही पेविंग ब्लॉक काढून दुसरं तुम्हाला काय बसवता नाही आलं का? तर माझे सर्व म्हणजे नागरदेवळ हातीतील लोकांना माझी आग्रहाची विनंती आहे की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना गाजर दाखवायचं काम करता येईल. तसं जर पाहिलं तर यांचा या त्या कामाशी काही देणं घेणं नाही आहे. हे कामं जे येतं हे मी पुराव्यासकट आपल्यासमोर सादर केलेलं येतं. प्राजक्त दादाच्या माध्यमातून दलित वस्तीचे कामं झालेले आहेत आणि हे जे कामं आहे जिल्हा परिषदच्या अंतर्गत जो निधी आला होता 1,66,00,000 रुपये, त्याच्या माध्यमातून हे कामं झालेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 18 लाख रुपयाचा भ्रष्टाचार या कामामध्ये केलेले आहेत. तर मी संबंधित अधिकारी वर्गांना मी यांना हे करतो की म्हणजे विनंती करतो की याच्यावर लवकर याची चौकशी लावण्यात यावी आणि संबंधित अधिकारी जो कोणी असेल, संबंधित कर्मचारी जो कोणी असेल, संबंधित माजी सरपंच असतील, माजी ग्रामपंचायत सदस्य असतील, याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी हीच नम्र विनंती करतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.